गाइस वेलकम टू आवर चॅनल गौरी मेंगडे 15 YouTube चॅनल. अरे ते काय झालं माहितीये का, रिटर्न गेलो. हा पेट्रोल भरण्यासाठी काल गर्दी होती कारण की पेट्रोल बंद पण काय नाही, पेट्रोलचा साठा भरपूर आहे गाइस. पेट्रोलच्या पहरायच्या भानगडीत पडू नका, आपल्याकडे भरपूर इंडियन ऑइल आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे गावाला. फर्स्ट टाइम एवढा लुक साडीवरचा इतर ड्रेसवर दिसतोय तो घरी गावाला कार्यक्रम मला दिसेलच काय कार्यक्रम वगैरे. सो आता चपलीची बॅग चपलीची बॅग चपली अगस्त्य तर गाईज आमची गावाची पार्टी, गावाचं जेवण बघू शकता. असे पैकी चुलीवर भाकरी चालल्यात. मस्त गाईज माझ्या या गर्ल्सने काहीतरी सरप्राईज बनवले. त्यांच्या पप्पाचा बर्थडे, सो त्या मला दाखवायला घेऊन चाललेले आहेत. मला कशासाठी बोलवत आहे? डेकोरेशन हेल्पला का? मग मला सांगायचं नसतं. पण बघू शकता मम्मा येईल आणि सगळं बघेल कारण मम्मा सारखी केक घेऊन येणार आहे ना. मग मावशीला हळूच फोन करायचा आणि म्हणायचं कुठपर्यंत आली. तिला म्हणा जवळपास आली की मला फोन कर, मी डेकोरेट करून ठेवणार आहे. मावशीला केक कटिंग करायची. हो ना, मग आणणार आहे ना. मग तो आणि तो दोन्ही केक कट सोबतच करूया. कशी आयडिया? आता कोण आणणार बॉलन्स इकडे? तर काही हा देवाच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे, ज्या दिवशी आम्ही ना उद्याची सगळी तयारी करून ठेवत होतो. म्हणजे मसाले वगैरे सगळे भाजून घेऊन मसाला करून ठेवत होतो, कारण दुसऱ्या दिवशी गडबड नको म्हणून. अशा प्रकारे सगळेजण पटापट करत होते. पोळ्यांसाठी गूळ वगैरे कुटून म्हणजे बारीक करून ठेवत होते. कांदे वगैरे भाजले होते. सगळं मसाल्यासाठी तयारी चालू होती आमची सगळ्यांची. खूप गडबड बघू शकता तुम्ही समोर. म्हणजे एन्जॉय करत करत आम्ही सगळे कामे करत होतो. आणि त्याच्यानंतर ह्या मुलींची गडबड अशी होती. या मुलींची गडबड म्हणजे ह्या दोन माझ्या कन्या, त्या काय करत होत्या बाहेर. आमचं सगळं चालू होतं आणि यांचं असं चालू होतं की चूल खेळणं. बघू शकता इतकी छान छोटी चूल आहे तिची. चूल पेटवली. काय करते चुलीवरती? अच्छा शिका से हाय. आमच्या लोकांच्या तू येऊन काय केलं तर गाईज आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आमचा संध्याकाळचा स्वयंपाकाची तयारी चालू आहे. म्हणजे बऱ्यापैकी झाली आणि आत्ता बाकीची चालू आहे. सासूबाई काय करताय? चहाची तलवाली चहा. नंदनबाईंना जरा कामाला लावलंय. नुसतं बसू बोला या गाईच चहा प्यायला. हे आधीने ह्याला आणलंय बरं का, व्हिडिओला आले तर शेतात. गाईज ही सगळी माझी माहेरची माणसं आहेत. अगो गोप गो आता दिसतोय तुला नाही घेत, तू खाऊन घे. मस्तपैकी काम करतात आहेत. काय बोलायचंय का कोणाला? काकू बसल्या तिथं मस्त. कसं वाटतंय काकू येऊन? बोल ना. अजून काहीच फिरली नाही. तुमच्या घरी येऊन तुमचं घर खूप आवडलं आम्हाला. काल यायला पाहिजे नव्हतं, किल्ल्यावर गेली असती. तुला बोलायचंय का काय? नको. मागच्या वर्षी गेलो. मेकअप कोणी केला? आज नाही गारू. गारू मेकअप कोणी केला? कोणत्या आईने? छान केला. फक्त टिकली ना तिला मी गर्ल आहे. आता गर्ल, आय एम नॉट बेबी. आता काय आहे तू? तर इकडे सगळे जण मस्त हारांची वगैरे तयारी करून अर्धे स्वयंपाक करत होते. नंतर होता तो आजच्या दिवस माझ्या बहिणीचा बड्डे. सो सगळेजणांनी केक कट करा. माझ्या भावाचाही बड्डे त्या दिवशीच होता. सगळेजण केक कट करण्यासाठी एकत्र आले. मस्तपैकी केक कट झाला छानपैकी. सगळ्यांनी तिला ओळून घेतलं. केक कटिंग वगैरे झालं. बघू शकता तुम्ही पुढे.
संध्याकाळची वाजलेली आहेत 6. जाऊबाई इकडे झोपून झालेले आहेत, हातबाई इकडे आहेत. तर काही ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशीची सकाळी सगळेजण उठून होते. खूप जणांच्या आंघोळ वगैरे करेपर्यंत वाजले होते मला खाली यायला 6. मी मस्त फ्रेश वगैरे होऊन आल्यानंतर तुम्ही बघू शकता एकीकडे डाळ शिजत लावली होती आणि दुसरीकडे बटाटे लावले होते उकडत. आणि वातावरण तर बघू शकता सकाळी किती छान आहे. त्या माझ्या जाऊबाई आहेत बॅक साईडला काहीतरी कामानिमित्त गेल्या असाव्यात. आणि माझे पिल्लू उठलेले आहे, मस्त चहा दूध खात आहे ना. काहीतरी सांग ना, काहीतरी सांगतो का काय आपल्याकडं आज जय बाप्पा आहे ना. कसं जे बाप्पा आहे. अशा प्रकारे इकडे डाळ शिजून झाली होती. सो मी डाळ आणि पाणी वेगळं करत होते आणि ही शूट माझ्या पिल्लूने केलेलं आहे, जे की सकाळी उठलं होतं मम्मा मी घेतो व्हिडिओ वगैरे असं म्हणत त्याने व्हिडिओ शूट केलेलं आहे सगळ्यांचा. सो अशा प्रकारे डाळ शिजून झाल्यानंतर मी वरती तो खूप चिडचिड करत होता, त्याला घेऊन झोपायला गेले. त्यानंतर मुलं सगळ्यांनी पुरण लाटून वगैरे घेतलं. बघू दाखवा की आता बोलून नाही, आता खोला असं मला बघायचंच. जाऊबाई सकाळी 5 वाजता उठून 3 वाजता उठले, 4 वाजता उठले. 4 वाजता उठून पुरण हे लाटलंय. मी नाही एकटीने लाग सगळ्यांनी लाटलंय. घ्या तुम्हाला मानपान त्याचं काय. तर काही तुम्ही बघू शकता सकाळी म्हणजे सकाळी 9-10च्या सुमारास व्ह्यू किती छान वाटते. वरती टेरेसवर पोळ्या करायचा बेट ठरला, कारण खाली नॉनव्हेजचं पण वगैरे होणार होतं, त्यामुळे गडबड नको व्हेज जेवणासाठी. सो अशा प्रकारे मी टेरेसला जाऊन मी मस्त शूट केलं. तर गाईस पुरणपोळीचा नैवेद्य हा टेरेसवर करायचं ठरलंय, कारण खाली खूप सारं ऊन आलं आणि 5 किलोच्या पुरणपोळ्या आहेत. सो इथं बेत चाललं आमचा. अजून काही घेतलं नाही करायला, आत्ता घेऊ करायला. सो कंटिन्यू. इथं आम्ही पुरणपोळ्या करायला घेतल्या. सुरुवातीला मी आणि वहिनींनी स्टार्टिंग केलं पुरणपोळ्या करायला. म्हटलं करूयात की देवाचा कार्यक्रम आहे तर सगळ्यात सुरुवातीचा नैवेद्य आपल्या घरातला असल्यामुळे आपणच सुरुवात करूयात, म्हणून आम्ही दोघींनी सुरुवात केली पुरणपोळी करायला. आम्हाला माहिती नव्हतं इकडे व्हिडिओ चालू आहे की तो दक्ष काढतोय, कारण की पुरणपोळ्या करता करता मी तर शूट करू शकत नव्हते, पण माझ्या मुलांना पण तितकंच म्हणजे ब्लॉगचं हे तर त्यांनी शूट केलं. सो अशा प्रकारे इकडे ह्या दोघीजणी आल्या होत्या, त्या भाकरी करण्यासाठी आल्या होत्या. इकडं टेरेसवर निवांतमध्ये पुरणपोळी झाली. खरंच चांगला बेत केला. आणि माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आज, सो मला विश करत होती माझी मम्मी. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. धन्यवाद दक्ष. तर पुरणपोळी म्हटल्यावरती 5 किलो डाळ प्लस 9 किलो गूळ वगैरे असे करून 9 किलोच्या पुरणपोळ्या होत्या. तर खूप सारे पुरणपोळ्या करायच्या होत्या, त्यामुळे एकच लोक बसून खाऊ शकत नसल्यामुळे बरेच जण येऊन थोडा वेळ करून बसत होते. मी बराच वेळ बसल्यानंतर मला उठवलं गेलं की तू उठ, आणि मग मी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता इतके सारे लोक होते. नंतर माझी आत्या बसली माझ्या ठिकाणी, नंतर ताई आल्या, ताई एका ठिकाणी बसल्या. सो अशा प्रकारे पुरणपोळ्या चालू होत्या, म्हणजे बऱ्याच वेळाने बरेच जण येत होते. आणि तुम्ही बघू शकता माझं पिल्लू आहे ना, हे बघा इतकं सारं ऊन लागते. आणि मी त्याला झूम करून केलंय की या घरून त्या घरी, त्या घरून ह्या घरी उन्हामध्ये फिरत होतं, आणि त्याला माहिती पण नाही त्याची मम्मा त्याचं शूट करते. मला अचानक दिसलं. आणि बघू शकता गावाला गेल्यानंतर पिल्लं कसे भरकटत असतात इकडे तिकडे. त्यानंतर मी खाली आले उठल्यानंतर, तर इकडे चालू होता दुपारच्या जेवणाचा व्हेज पुलावचा बेत, जो ताई करत होती. आणि त्यानंतर ती व्हेज पुलाव झाल्यानंतर इकडे चालू होतं थोडंसं डेकोरेशन. बांधायला जागा नाही भेटत, दिसते ऍक्टिंग करतोय. सोड बरं, मी सोडणार. तिकडून सोड बरं. डबल टेप आणले. साधा टेप. आता काय अवतार झालेले घाणेरडा. चुलीवर जेवण बनवून जसा वेश जसा देश तसा वेश. मला माहिती नाही ड्रायव्हर कुठे आहे. आला दीदी तुझं ड्रायव्हर. त्यानंतर दुपारनंतर आमच्या घरी येणार होती ती देवी येणार होती घरामध्ये. त्यासाठी आम्हाला डेकोरेशन करायचं होतं, कारण की घरात देवीचं आगमन होणार होतं. त्यासाठी आम्ही असं डेकोरेशन करायला घेतलं जेवढा टाईम होता त्या टाईम पिरियडमध्ये. तर डेकोरेशन करायला घेतल्यानंतर सगळेजण प्रत्येकाच्या आयडिया सांगत होतं. प्रत्येकाच्या आयडियानुसार करणं गरजेचं असतं, कारण की सगळ्यांच्या आयडिया घेतल्यानंतर पण छान तितकं डेकोरेशन होतं. सो अशा प्रकारे सगळेजण सांगत होते असं करा तसं करा वगैरे. तर असं डेकोरेशन केलं. तुम्हाला मी नंतर दाखवलेलंच आहे कसं झालं ते. नक्की मला कमेंट करून सांगा डेकोरेशन कसं झालं. छान अशी आमच्या देवघराची पूजा झालेली आहे. बघू शकता किती प्रसन्न असे देव दिसत आहेत. सो अशा प्रकारे मस्तपैकी पूजा झालेली होती आणि प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मी पुन्हा एकदा जाऊन
पोळ्या करायला बसले, कारण की खूप जण पोळ्या करून उठले होते, कारण इतक्या साऱ्या पोळ्या होत्या की ॲट अ टाईम एवढा वेळ बसणं पण पाय दुखतात वगैरे, त्यामुळं जसं होईल तसे ते लोक बसत होते. शेवटी मी जाऊन परत एकदा बसले आणि ते शेवटपर्यंत उठलेच नाही, म्हणजे शेवट करूनच टाकला, तुम्ही बघू शकता. आणि मम्मी पण शेवट करणार आहे, मम्मी काय उठणार नाही मम्मी एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. उठाय चान्स नाही. आणि स्टारनी ना लास्ट पर्यंत करायच्यात पोळ्या. तुम्ही शेवटच्या पुरणपोळीचा एंड चपात्या लाटायच्या बंद करायची. बघू शकता तुम्ही शेवटच्या पुरणपोळीचा एंड हा माझ्याकडूनच होतोय. आता तुम्हाला सगळ्यांना दाखवते एंड, आणि छोटी पुरणपोळी छपोली लाटणार आहे आता. शेवटचा अशीच टाकू का?
तर गाईज नेक्स्ट पार्ट बघायचा असेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपला लवकरच नेक्स्ट पार्ट अपलोड होईल. बाय बाय, कीप वॉचिंग, थँक्यू फॉर वॉचिंग.